आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे फणसाचे गरे कसे तळायचे ना, फणसाची गरे, फणसाची वेफर्स ते कसे करायचे ना, ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. काही अशा प्रकारे चारखंड असते आणि यामध्ये गरे आहेत. तेव्हा बघ तेल वर येत वर कर समतोल कर. हा मम्मा म्हणा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ते दिलेले तर टेस्ट सांगूया, बघूया काय म्हणतात ते. खूप टेस्टी झालंय, क्रिस्पी पण झालंय. होणारच ना टेस्टी. हा दादाने बनवलंय टेस्टी तर होणारच ना. कुरकुरीत झाले मस्त. म्हणजे दादा ऑलरेडी पहिल्यापासूनच ट्रेनिंग घेतात आहे. शेप ट्रेनिंग घेतात आहे लग्नासाठी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. नेहमी शिवेंद्र मांजरेकर घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आत्ता तुम्ही टायटल आणि थंबनेलवर तुम्ही आजचा आपला व्हिडिओ कुठचा आहे ते तुम्हाला माहीतच असेल. तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे फणसाचे गरे कसे तळायचे ना, फणसाची गरे, फणसाची वेफर्स. फणसाची वेफर्स तुम्हाला ऐकून असेल, तर ते कसे करायचे ना ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर आज आम्ही आलो आहे आमच्या बागेमध्ये फणस काढायला. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर म्हणजे आता आम्ही आलो आहे बागेमध्ये. तर ही बाग आहे ना आपल्या मंथनची आहे आणि मंथनच्या बागेत आपण आलो आहे आज फणस काढायला. कारण का आपल्या बागेमध्ये फणस नाही आहेत, फणस होते संपले सगळे. आणि तुम्ही जर का इकडे बघाल ना, त्या गावी मंथनचं फणसाचं झाड आहे आणि याला फणस बघा किती आहेत ते. म्हणजे चांगले तयार झालेले आहेत. म्हणून आम्ही आता ह्याच्यातलं एक फणस काढणार आहेत आणि घरी जाऊन मग तळणार आहेत. आता वरती जातो आणि बघतो कुठचा तयार झाला आहे की नाही तो. आणि तो तुम्हाला आता खालून मंथन दाखवेल झूम वगैरे करून मी वरती गेल्यावर. मंडळी, अशा प्रकारे आपला फणस आलेला आहे खाली. फणसाची साईज बघू शकता तुम्ही केवढी आहे ती. अजून पण वरती आहेत खूप, पण आपल्याला एकच बस. आपल्याला काय जास्त काय तळायचे नाहीत. आपल्या फक्त आपल्या पुरताच, जास्त मुंबई वगैरे. तर आता जाऊयात आणि हे बघा असं आपल्याला करायला लागतं. मला लक्षात नव्हतं, म्हणता आपला करतोय. जे चीक असतं ना ते आपल्याला काढायला लागतं, नाही तर जायपर्यंत आपल्या अंगावरती ते चीक येणार. ते गोल गोल कर ना असं असं. हां, पान चांगला घे, नाहीतर हे चीक ना आपल्या शर्टला वगैरे लागलं ना तर आपला शर्ट तो आपला खराब होऊन जातो. म्हणून आपण असं तो पानाने चीक काढून टाकतो. मंथन आपला एक्सपर्ट आहे याच्यात कामात, म्हणून त्याला घेऊन आलो मी. संध्याकाळचे किमान 3:30 वाजलेले असतील आणि आम्ही आलेले फणस काढायला. जाऊया.
चला तर मारूया डोसक्यावर, टोचक्यावर मारूया आणि घेऊन जाऊया घरी. अशी चिंबूळ करायची, अशी चिंबूळ. ही झाली आपली चिंबूळ. ओके. चल वा चांगला गरम. कोणाने घरकं बसवणे खाली. नमस्कार. जिंच्या कर. काय बघ जिंच्या. चांगला चांगलं खाऊ डायरेक्ट सुरुवात. तर मित्रांनो, आता मी आणलेल्या फणस घरी फोडलेल्या वगैरे, आणि आता मी घरी काढतोय त्या चारकांडीमधले. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा, ही अशा प्रकारे चारकांड असते आणि यामध्ये घरी आहेत. हे ते आता काढणार, त्याच्यानंतर मग ते बारीक करणार. इकडे वहिनी आहेत आणि इकडे आजी आहे, आणि इकडे आमची आनंदीबाई खाते. इकडे बघ, इकडे बघ. तिला घरात दिलेलं आम्ही खायला, तेव्हा ती शांत बसली. हा बघ, हे बघा खाते कशी. 2 दात आलेत फक्त. नाही 4 दात, व 2 वरती 2 खाली. हाय कर, ही कर, दाखव. ही 2 दात दाखव. 2 दात दाखव. नाही खाता येते आधी. तर म्हणजे आता मगाशी आम्ही हे जे घरी काढलेले होते ना, ते आता आम्ही बारीक करतो. हे बघा, हे असे बारीक करायला लागतात. त्याच्यानंतर ते तळायला जरा बरं पडतं आणि लवकर हे होतात, तळतात ना. हे बघा, इकडे प्रोसेस चालू आहे आमची. चुलीवर आम्ही कढई ठेवणार, त्याच्यानंतर मग तळणार. पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळे चिरायला लागते. तर पटकन चिरून घेऊयात, त्यानंतर मग पुढे आपण तळायला घेऊयात. तर मंडळी, आता घरे वगैरे चिरून झालेले आहेत, आणि आता मी जरा चुलीचा जरा इंतजाम करतोय आपल्या घरी तळायला. आणि थांबा, इकडे आपली चूल आहे, ते घरी तळणार आहेत. आणि हे तुम्ही जरा इग्नोर करा. आणि जर आपल्याला गॅसवर पण करता आले असते, पण गॅस आपल्याकडे जास्त नाही. गॅसची आपल्याकडे तुटवडा आहे, त्यामुळे आपण चुलीवर करतोय. त्याच्यामुळे इकडे सगळं आहे ना जे काय, ते तुम्ही जरा इग्नोर करा.
म्हणजे आता तेल टाकलेलं आहे, आपल्याला ह्याला गोड तेल लागतं घरी तळायला. तर मित्रांनो इकडे सगळा सेटअप लावलेला आहे. हे आहेत आपले चिरलेले घरी. हे इकडे आहेत कढईतून काढल्यावर हे इथे ठेवायला. आणि ह्याला मीठ. बाबू तेल लगेच काढायचं मग. असं नाही, असं चमचं ठेव, चमचं ठेव तेलात आणि लगेच वर काढा. टाकलंस की लगेच वर येतं. हे काय करतं बघ, तेल वर येत. वर काढ, चमचं वर काढ. हा छान आहे. तेव्हा जाऊन टाक शिजवत त्यात सांगत होतो मी. अजून टाक जर तेवढंच टाकणार की 4 आता मीठ काय टाकायचा? हा माझी तर गुडगुड कमी होईल ना मीठ. टाका तुम्ही बरं. अजून तर मूठ भर टाक ना. टाका दूध थोडंसं. नवीन आहे ना मी. टाक अजून थोडंसं. हा मीठ टाक, पाणी पाणी. मम्मा म्हणा. गेम झाला. लपड़ा हो गया मालिक, गलती हो गई. तर मित्रांनो आपले अर्धे घरे आपले तळून झालेले आहेत. आणि आपल्या डोळ्याची अवस्था बघा काय धुरामध्ये. कधी नाही ते काम केलं असतं आम्ही. त्याची परिस्थिती बघा, डोळे एकदम लाल लाल झालेले आहेत. आणि आपले अर्धे घरे तळून झालेले आहेत. आणि आपल्या आमच्या घरातल्या बायका जेवण कसं बनवतात ते आपल्याला काय माहित नाही. एवढ्या धुरात एवढं घाम बघा किती फुटलाय. आणि आता आपले घरे तळून झालेले अर्धे झालेले आहेत. आणि आता घराची जी काही चव असे ना ते आमच्या वहिनी सांगणार आहेत. आमच्या मुंबईच्या वहिनी आलेल्या आहेत, तेव्हा इकडे बसलेले. वहिनीचं नाव काय तुमचं ते? किरण. हा. आणि आपला भाऊ पण आलेला आहे बरं. ऑटो क्रू. लाईक शेअर सबस्क्राईब. थांबा तुम्हाला दाखवतो जरा. इकडे आपले घरे तळायला ठेवलेले आहेत चुलीवर. गॅस आपल्या इकडे आता अवेलेबल नाही. आपल्याकडे गॅस संपलेला आहे सध्या. आपल्या गॅसचा तुटवडा आहे. आपलं मुंबईकर तिकडे. आमचे दादा एवढी मेहनत करताय की मला डोळ्यातून अश्रू झाले माझ्या डोळ्यात. हे बघा धूर असल्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आणि इकडे आम्ही बघा हे अर्धे घरी आपण तळून ठेवलेले आहेत. चुलीवरचे फणसाचे कुरकुरे. हा. आपल्या वहिनींना या वर्षीचा पहिला आपल्या घरात तळलेले आहेत ते दिलेले. तर टेस्ट सांगूया बघूया काय म्हणतात ते. खूप टेस्टी झालं, क्रिस्पी पण झालं. होणारच ना टेस्टी. हा दादाने बनवलंय. टेस्टी तर होणारच ना. कुरकुरीत झाले एकदम मस्त. छान झालं. फक्त खाताना थोडं डोळ्यातून पाणी येते. खाताना नाही करताना. तुम्ही पण टेस्ट करा. जबरदस्त. एक नंबर. म्हणजे दादा ऑलरेडी पहिल्यापासूनच शेफ. ट्रेनिंग घेतात आहे. शेफ ट्रेनिंग घेतात आहे लग्नासाठी. अरे बाई. बरं आहे ना म्हणजे. हा म्हणजे कसं समोरचीला पण कसं बरं पडेल. तिने जर का भजी करून पिठात हे करून दिलं आणि मला बघितलं तयारला लावलं तर मला पण बरं पडेल. दादांची फ्युचर वाईफ बघत असेल ना तुम्ही, हे बघा किती छान बनवलंय त्याने. होय आधी ते ठेव तसंच. हा ह्याच्यात टाकू. हा
हा टाक आधी टाक हा बस आता येतो खाली जाळी काढ. हा आता जाई घे. हे काय टाकतोयस? मिठाचं पाणी. बरोबर आहे गुड बॉय. गुड बॉय. शेप आहे म्हणून सांग ना मी पण. शेफ आहे मी. होय. training झालेली आहे आधी. तेव्हाच एवढं कॉन्फिडेंटली लागते. पण कधीतरी करतो पण जमत नाही काय? हा. काय इकडे कृपेशने टाकलेलं आहे ते आता जरा होऊ दे, त्याच्यानंतर काढताना परत आपण बघूया. अरे सारखं करू दे ना, नाही तर जळून जाणार. नाही जळणार ती. नाही. तेल आहे भरपूर. पब्लिक काय बोललोय हे सगळं इग्नोर करा, आम्ही काहीतरी करतो म्हणून वरती आणलेलं आहे आम्ही, नाही तर आम्ही खाली गॅस आमच्या इकडे आहे म्हणून. नाहीतर वरती चुलीजवळ हे काय कॉन्टेंट. हा. ऑर्गॅनिक कॉन्टेंट. हा गॅसवर तर कोण पण बनवतो. हा चुलीवरच्या जेवणाला खरी टेस्ट असते. हा यस. गॅस एवढ्यात अर्धी आमची फुकट गेली असती. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले तळलेले घरी फणसाचे वेफर्स तळून झालेले आहेत आणि आता रात्रीचे वाजले 7:30 आणि आता आपली RCB वर्सेस गुजरात टायटन्स मॅच सुरू होते. तर त्याच्यासाठी आपण चकना देखील थोडा चकना देखील बनवलेला आहे, मस्त टाइमपास. तर आता जास्त वेळ न घेता आजचा आपला व्हिडिओ इथे संपवतो. डोळ्याची परिस्थिती बघा आली ती, तर आजचा आपला व्हिडिओ इथे संपवतो. आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा. कमेंट जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमच्या प्रतिक्रिया मला माझ्यापर्यंत पोचतील. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.